प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. हा संदेश का इम्पॉर्टंट आहे? कारण की 70% ख्रिश्चन पुरुष, ख्रिस्ती पुरुष या समस्यातून जात आहे आणि 40% ख्रिस्ती स्त्रिया या समस्यातून जात आहे. मी जगाबद्दल सांगत नाही आहे. जगाचा जर आकडा घेतला तर खूप मोठा आकडा होईल, पण मी ख्रिस्ती समाजाबद्दल सांगतो आहे. 70% लोक या समस्येतून चाललेत, 40% स्त्रिया या समस्येतून चाललेल्या आहेत. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे कोणीही समस्या जी आहे त्याबद्दल बोलत नाही आहे. काही आहेत ते बोलतात, पण खूप कमी लोक या गोष्टीबद्दल बोलतात. पण ही समस्या जी आहे ही खूप, ज्याला आपण म्हणतो, खूप सिरियस समस्या आहे. त्यामुळं त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं, त्यामुळं त्यांची शांती जाऊ शकते आणि त्यामुळं ते सैतानाच्या तावडीत सापडू शकतात. पुष्कळ जण यामुळं सैतानाच्या तावडीत सापडलेले आहेत. 70% ख्रिस्ती माणसं जे चर्चला जातात ते जे आहे ते अश्लील गोष्टी, ज्याला आपण म्हणतो पोर्नोग्राफी, ते बघतात. 70% ख्रिस्ती पुरुष. मी जगातील पुरुषाबद्दल बोलत नाही, त्यांची तर संख्या जास्त आहे, पण मी ख्रिस्ती पुरुषाबद्दल बोलतोय. 70% आणि 40% ख्रिस्ती स्त्रिया ते पॉर्न बघतात. प्रियानो, ही हकीकत आहे. तुम्हाला राग येत असेल, पण ही हकीकत आहे. आणि हा संदेश जो आहे कोणाला खाली दाखवण्यासाठी नाही आहे, कारण आपण सर्व पापी आहोत, आपण सर्व यातून गेलेलो आहोत. कारण पवित्र शास्त्र म्हणतं की जर तुम्ही पापे कबूल करा देवासमोर, तर देव हे सर्व पाप जे आपण केले ते माफ करतो, आपल्याला नवीन जीवन देतो. पण ही जी समस्या आहे, ही समस्या पुढे आणणं खूप आवश्यक आहे. 70% ख्रिस्ती पुरुष, 40% ख्रिस्ती स्त्रिया. प्रियानो, आता हे जे 70% जे 40% जे मी सांगितलं पुरुष किंवा स्त्री, ते डेंजर झोनमध्ये आहेत. का डेंजर झोनमध्ये आहेत? कारण दुसरी स्टेप असेल, ती स्टेप असेल ती म्हणजे व्यभिचार. तर हे सगळेजण जे आहेत ते व्यभिचारामध्ये पडू शकतात. आणि जेव्हा व्यभिचारामध्ये माणूस पडतो, त्यानंतर काय गोष्टी होतात? त्यानंतर खोटेपणा येतो जीवनात, त्यानंतर दुःख येतं, त्यानंतर दारिद्र्य येते. पुष्कळ केसेस आपण बघतो की व्यभिचारामुळं मर्डर्स होतात. प्रियानो, म्हणून ही गोष्ट जी आहे ही गोष्ट खूपच सिरियस आहे. कारण एवढे पुरुष आणि एवढे स्त्रिया या समस्यातून चाललेल्या आहेत. आणि पुढची स्टेपचं खूपच भयानक आहे, ती म्हणजे व्यभिचारामध्ये पडणं. आणि एकदा जर ते पडले, त्यांचं जीवन बर्बाद होणार, त्यांचं पृथ्वीवरचं जीवन बर्बाद होणार आणि अनंतकाळचं जीवन आहे त्या जीवनाला पण धक्का होईल. कारण पवित्र शास्त्र म्हणतं की जे व्यभिचारी आहेत ते देवाच्या राज्यात त्यांना प्रवेश नाही आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रकटीकरण 21:8 मध्ये लिहिलेलं आहे. आणि पहिली कोरिन्थियमध्ये पण याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे व्यभिचार जे आहे ते एक मोठं पाप आहे. जग म्हणतं चालतं, काय होत नाही आहे. तर प्रियानो, या पापाची जी सुरुवात होती, या पापाची सुरुवात होती जेव्हा आपण अशा गोष्टी बघतो, जेव्हा आपण अश्लील गोष्टी बघतो, ज्याला आपण हे पॉर्न बघतो. आता पॉर्न हा जो शब्द जो आहे हा काही इंग्लिश शब्द नाही, हा शब्द आहे ग्रीक शब्द. आणि त्याला पोर्निया पण असे म्हटले जाते. इंग्लिशमध्ये त्यांना पोर्नो
ग्राफी असे म्हणतात. आणि या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? व्यभिचार, वेश्याव्यवसाय, विवाहपूर्व लैंगिक संबंध किंवा विवाहित असताना दुसऱ्या पुरुषाची किंवा स्त्रीची लैंगिक संबंध, या सर्व गोष्टी ज्या येतात त्या पोर्नियामध्ये येतात, ज्याला आपण पॉर्न असे म्हणतो. तर पुष्कळ जण ह्यातून चाललेले आहेत. आणि प्रियांनो, 70% लोक म्हणतात, ख्रिस्ती लोक म्हणतात की आम्हाला बाहेर यायचं या गोष्टीतून, पण आम्हाला आम्ही ज्या चर्चला जातो तिथून आम्हाला मदत मिळत नाही. आणि दुःखाची गोष्ट आहे की पुष्कळ चर्चेस ज्या आहे ही गोष्ट या गोष्टीबद्दल लोक बोलत नाहीत. पास्टर्स या गोष्टीबद्दल बोलत नाही आहेत. ही दुःखाची गोष्ट आहे. पुष्कळ पास्टर्स पण या पापातून ते जात आहेत. म्हणून पण या गोष्टी ज्या आहेत चर्चमध्ये प्रचार करणे खूप आवश्यक आहे. त्यातून जे चाललेले आहेत त्या समस्यातून त्यांना मदत मिळेल. आता येशू ख्रिस्त काय म्हणतो त्याकडे आपण बघूया. मत्ती 5:26-28 व्यभिचार करू नकोस असे सांगितले गेले होते, पण मी तुम्हाला सांगतो की जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वासनायुक्त नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याबरोबर आधीच व्यभिचार केला आहे. प्रियांनो, आता इथं येशू ख्रिस्तांनी काय म्हटलं आहे की तुम्ही तर आज्ञा वाचली असेल, ऐकली असेल की व्यभिचार करू नकोस, पण इथे येशू ख्रिस्त म्हणतो जर तुम्ही एका स्त्रीकडे किंवा एका पुरुषाकडे तुम्ही वासनायुक्त नजरेने पाहता, येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही व्यभिचार केलेला आहे. पुष्कळ जण म्हणतात की पाहण्याने काय होत आहे, आम्ही तर कोणाची संबंध ठेवत नाहीत फिजिकली, पाहण्याने काय होत आहे, जग असं म्हणतं. पण प्रियांनो, बायबलच्या नुसार असं नाही. आणि हे तर येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. आणि जेव्हा येशू ख्रिस्त असं म्हणतो तर आपण अलर्ट होणं आवश्यक आहे. एका संध्याकाळी दावीद आपल्या बिछाण्यावरून उठला आणि राजवाड्याच्या छतावर फिरू लागला. तेव्हा त्याने एक स्त्री स्नान करताना पाहिली. ती स्त्री अतिशय सुंदर होती. आता प्रिय, दावीद का पापात पडला? आता दावीदाने प्रथम काय केले? बायबल म्हणतं की त्याने वासनेने पाहिले. जसं मी तुम्हाला सांगितलं, पाहणं, कारण आपण या जगात जगतोय, आपल्या अवतीभोवती पुष्कळ स्त्रिया, पुष्कळ पुरुष असतात. पाहणं चुकीचं नाही आहे, पण वासनेने पाहणे, कारण जेव्हा आपण वासनेने पाहतो तर मनात काय होऊन जातं? पाप निर्माण होतं. मनात पापाची सुरुवात होऊन जाते. आणि त्यानंतर काय होतं? जेव्हा पापाची सुरुवात होती मनात, त्यानंतर ज्या गोष्टी होतात ते म्हणजे व्यभिचार. ते दाऊदच्या जीवनात झालं. त्यानंतर खोटेपणा, आपण एकमेकांशी खोटं बोलायला लागतो, आपल्या फॅमिली मेंबर्सशी खोटं बोलावं लागतो, आपल्या पत्नीशी खोटं बोलावं लागतो, आपण आपल्या पतीशी खोटं बोलायला लागतो. आणि त्यानंतर काय झालं? दावीदच्या जीवनात खून. प्रियांनो, पुष्कळ लोक ज्या व्यभिचारामध्ये पडतात त्यांच्या पण जीवनात असंच होतं. खोटेपणा येतो, दुःख येतं, शांती निघून जाते, जीवन उद्ध्वस्त होतं. आणि पुष्कळ केसेसमध्ये आपण बघतो की त्यामध्ये मर्डर पण होतात. तर म्हणून खूप आवश्यक आहे काय पाहतोय आपण, कुठल्या नजरेने लोकांना पाहतोय, किंवा आपण इंटरनेटवर काय बघतोय, टी व्हीवर काय बघतोय, मूव्हीजमध्ये काय बघतोय, हे आपल्याला जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आणि या गोष्टी आपण नाही बघायला पाहिजे. आपण यासल्या गोष्टी बघणं अवॉइड करायला पाहिजे. कारण आता 24 तास आपल्याकडे मोबाईल असतो. पहिल्या गोष्टी नव्हत्या. टी व्ही चालू असतात, इकडे तिकडे आपण फिरत असतो. म्हणून खूप आवश्यक आहे की अशा गोष्टीकडे न बघणे खूप आवश्यक आहे. म्हणून एक वचन तुम्हाला वाचून दाखवतो. इयोब 31:1 मध्ये आपण वाचूया.
मी माझ्या डोळ्याशी करार केला आहे की मी कोणतीही तरुण स्त्रीकडे वासनायुक्त नजरेने पाहणार नाही. प्रियानो, आता हा करार जो होता हा कोणी केला होता? इयोबनी केला होता. त्यांनी हा करार करा की मी कोणत्याही तरुण स्त्रीकडे वासनायुक्त नजरेने पाहणार नाही. प्रियानो, हा करार करणं खूप आवश्यक आहे आपल्याला, की मी कोणत्याही स्त्रीकडे, कोणत्याही पुरुषाकडे वासनायुक्त नजरेने मी पाहणार नाही आहे. आणि प्रियानो, ते न पाहण्यासाठी तुम्हाला देवाच्या कृपेची आवश्यकता आहे. आता जसं तुम्हाला सांगितलं की 70% लोक म्हणतात की ह्याबद्दल आम्हाला मदत मिळत नाही आहे. त्यांना दुःख होतं की ते ह्या पापामध्ये आहेत, अशा गोष्टी ते बघतायत, ते ॲडिक्ट झालेले आहेत. रात्रभर अशा गोष्टी ते बघत राहतात, मोबाईलवरती अशा गोष्टी बघत राहतात, टी व्हीवर अशा गोष्टी बघत राहतात. आणि म्हणून त्यांना माहिती आहे सत्यता. प्रत्येक ख्रिस्ती लोकाला माहीत असतं ही काय कुठली नवीन गोष्ट नाही आहे, पण त्यातून ते बाहेर निघू शकत नाही आहे. आता का निघू शकत नाही आहे? आपण एक वचन वाचूया, रोमकरासपत्र 6:14. कारण पाप तुमच्यावर प्रभुत्व करणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन आहात. इथं काय म्हटलं आहे की पाप तुमच्यावर प्रभुत्व करणार नाही आहे. प्रियानो, का ख्रिस्ती लोकांवर पाप प्रभुत्व करतंय? कारण ते जे आहेत ते कृपेच्या अधीन नाही आहेत, ते नियमशास्त्राच्या अधीन आहेत. त्यांना वाटतं की स्वतःच्या शक्तीने, ज्याला म्हणतो आपण विल पॉवरने ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीपासून ते सुटतील. आणि म्हणून ते खूप ट्राय करतात. ते म्हणतात की आता मी नाही करणार, पण 10 दिवस होतात त्या वापस त्या गोष्टीमध्ये ते पडतात. कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन आहात. तुम्ही ज्या चर्चला जाता ते चर्च नियमशास्त्रावर जास्त भरोसा करतं, नियमशास्त्राला ते वरती उठवतं. म्हणून खूप आवश्यक आहे तुम्ही कृपेच्या अधीन असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही असे संदेश ऐकणे आवश्यक आहेत जे देवाच्या कृपेबद्दल सांगतात. तुम्ही अशा चर्चला जाणं आवश्यक आहे ते जे देवाची कृपा जी आहे ती तुम्हाला शिकवते. कारण नियमशास्त्र आपण बघतो की आता पुष्कळ जण जे आहेत ते नियमशास्त्र शिकवतात. आता काय जण म्हणतात आम्ही ग्रेस पण शिकवतो, पण त्यामध्ये काय असतं 50% नियमशास्त्र 50% कृपा असते. तर हे चालणार नाही आहे. तुम्ही 100% कृपेच्या खाली असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही ही जी समस्या आहे त्यावर तुम्ही विजय मिळवू शकाल. कारण जेव्हा आपण कृपेच्या खाली असतो तर देवाची जी कृपा आहे ती आपल्याला या सर्व गोष्टीपासून मुक्त करते. हालेलुया. प्रियानो, म्हणून खूप आवश्यक आहे. कारण ही समस्या जी आहे ही खूप सिरियस समस्या आहे. कारण जर का तुम्ही ॲडल्टरीमध्ये पडाल, आणि खूप चान्सेस आहेत, जे टक्केवारी मी सांगितले 70% 40% खूप चान्सेस आहेत की ते व्यभिचारामध्ये पडतील. आणि एकदा पडतील तर त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल. म्हणून त्याच्या अगोदरच जे आहे तुम्ही कृपेच्या शरणी जावा, देवाच्या शरणी जावा. देव तुम्हाला मदत करेल. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.